12th मॅन आहेतच या ठिकाणी. ते सुद्धा पाहतील की टायमर परफेक्ट चाललंय का आणि त्यांच्या निदर्शनास आम्ही जरूर आणू. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर कमलेश पाटीलला आपण पाहतात. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून ज्याची ओळख. सामन्याला होते सुरुवात. पंचांचा सिग्नल येतोय. गड्या जवळजवळ 10:06 झालेत. 2 मिनिटे कालच्या पेक्षा आज उशिराने आहेत, कारण काल 10:04 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कबीर सिंग स्ट्राइक इन कडे पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल. या वेळेला काय जबरदस्त फटका पाहायला मिळतो. मनगडाचा वापर करत असताना कबीर सिंगच्या बॅटमधून कमलेश पाटीलच्या अगेन्स्ट यावेळेला पहिला दमदार आणि शानदार खणखणीत षटकार. काय फटका खेळला होता. फुटवर्क पहा अप्रतिम. बॅटचा फ्लो अप्रतिम पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर शॉट ज्या पद्धतीने आपण पाहतो त्याच पद्धतीने कबीर सिंगच्या बॅटमधून एक क्लास. पहिल्याच बॉलवर कमलेश पाटील त्याचा खरपूस समाचार यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट बाय कबीर सिंग. कमलेश पाटील हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आला तर काय झालं. माझ्या सुद्धा ती धमक आहे कमबॅक करण्याची आणि तेच करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल डॉट येतोय. खूप चांगला बॉल होता. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि तिथून सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल ऋतिक पाटीलच्या. इथून ऑन साईडला ओव्हरपिच चेंडू होता. मनगडाचा वापर करत असताना फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. प्रेझेन्स ऑफ माइंड, जजमेंट. जरी या वेळेला कॅच कॅरी करू शकले नाही, परंतु आपल्या संघासाठी डेफिनेटली 4 धावा वाचवू शकले. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. स्टँड अँड डिलिव्हर शॉट जरूर होता. उंची फार चेंडूने घेतली होती आणि त्यानंतर मिडॉनचा फिल्डर त्या बॉल खाली आला आणि काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर जरूर चेंडूला रोखलं गेलं, स्टॉप केलं. वॉट अ फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा आहे. मॅग्निफिसंट फिल्डिंग. अतिशय चांगल्या पद्धतीने हे क्रिकेटवरचं अतिशय आपल्याला पाहायला मिळतं. जे समर्पित स्वतःला करत असतात, स्वतःला झोकतात. काय मेहनत आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज येत आहेत, परंतु इथे चांगलं जजमेंट कॉलिंग केलं नव्हतं. परंतु इथून आपण पाहू शकाल कबीर सिंग लवकरात लवकर बाद झाले. पहिल्या बॉलवर षटकार आला. दुसरा बॉल डॉट. तिसऱ्या बॉलवर चेंडू रोखला गेला आणि त्यानंतरची ही विकेट आपण पाहत आहेत. खेळायचं होतं ऑन साईडला. बॅटचा फ्लो होता, परंतु इथून आपण पाहिलं तर बॅटचं परफेक्ट यावेळेला पाहू शकाल मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही. बराच वेळ चेंडू उंचीवर होता. बॉलर आणि फिल्डर पुढे सरसावले गेले होते. कमलेश पाटील या वेळेला कॉलिंग केलं नव्हतं आणि अखेरकार मात्र खूप चांगला झेल टिपला गेला. कल्पेश पाटील याच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. व्हेरी नाईस कॅच. अशा प्रकारे पहिला धक्का कबीर सिंगच्या स्वरूपात रॉयल स्टोनर गोडदेव या टीमला बसतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचले गेली. थोडासा संयम बाळगला नव्हता कबीर सिंगने आणि त्यामुळेच की काही जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबू शकला नाही. कारण 6 षटकांचे सामने आहेत. ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि या 6 षटकांमध्ये तुमची खरी कसोटी पाहायला मिळते. कोणते फलंदाज कोणत्या क्रमांकावर यावेत आणि त्यांना पुरेपूर स्फोटक संधी असते. रबर क्रिकेट कार्निवल या स्पर्धेमध्ये तुम्हाला संधी आहे. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना 8 वर पहिला धक्का. कमलेश पाटीलला पहिली सफलता त्याच्या हाती लागले. कल्पेश पाटील अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग एअर. चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. टॅप केला जातो अंडरम बॉक्स स्टाईलमध्ये. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5. रोहित भारद्वाजच्या बॅटमधून 1 रन पाहायला मिळाली. हेलिकॉप्टर शॉट पॅटर्न आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. श्रेयस कदम सातत्याचं दुसरं नाव. पॅन्ड्रॅटचा वंडर बॉय. 9 लॉस ऑफ 1 विकेट. बॉल फेकून झालेत 5.
दोन षटके पॉवर प्लेची पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली झाली होती, पहिल्याच बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर कमलेश पाटीलचा कमबॅक. ऑन साईडला फुल टॉस बॉल होता, अगदी पायावरचा बॉल सरळ चेंडूला या वेळेला आपण पाहू शकतायत फेकून दिलंय फ्लॅट 6. अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. ऑलरेडी लेग स्टंपच्या बाहेर होते, पुन्हा एकदा मात्र बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या अगोदर खूप चांगला फुटवर्क पाहायला मिळाला. मनगडाचा चांगला वापर केला, लॅप शॉट आपल्याला पाहायला मिळतोय, सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावन करता मॅग्निफिसंट टायमिंग. पहा वेगवेगळ्या अँगलने आपण पाहू शकताय 70-70 लाईव्हच्या माध्यमातून. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तशी बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळाली. ही स्पेशालिटी आहे. आणि पहिल्या षटकांसाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 4-5 मिनिटांचा कालावधी आपल्याला पाहायला मिळतो. संघांची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर रॉयल स्टर्नर गोडदेवी या टीमची. चांगला फटका पाहायला मिळाला. श्रेयस कदम यासाठीच ओळखला जातो, कोणत्या बॉलवर कसं टार्गेट करायचं, कोणत्या गोलंदाजाला कसं चॅलेंज करायचं, कोणत्या परिस्थितीमध्ये कशी विकेट आपली जपून ठेवायची, हा जाणणारा, सर्व गोष्टी जाणणारा श्रेयस कदमला आपण पाहत आहेत. 15 धावा झालेत. पहिलं षटक गोडदेवच्या नावावर जाईल. 2 षटकार आले कमलेश पाटीलच्या गोलंदाजीवर. पहिल्या बॉलवर षटकाराने सुरुवात केली आणि त्यानंतर श्रेयस कदमने शेवटच्या बॉलवर मात्र षटकाराने एंड केलं. एक बॉलमध्ये 6 श्रेयस कदमच्या बॅटमधून. पहिल्या षटकासाठी व्यतीत केलेला वेळ जो आहे तो मात्र 5 मिनिटाचा पाहायला मिळाला. 6 षटकांचे सामने आहेत. 15च्या सरासरीने खेळले तर प्रोजेक्टेड स्कोर 90 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवात चांगली होते, मध्यंतर मात्र थोडासा खराब जातो, पुन्हा एकदा एंड सुद्धा चांगला जातो. हे आपण सातत्याने पाहिले. गोलंदाज येत आहेत गोलंदाजी मार्कवर. शुभम पाटील. शुभमचा पहिलाच बॉल ह्या वेळेला रोहित खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. हा पहा बॉल जसा डिलिव्हर्ड झाला ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर. रोहित एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक इनिंग त्याने चांगल्या पद्धतीने खेळलेले आहेत, परंतु हा फॉर्मॅट वेगळा आहे. प्रतिम ऑन दी टोस खेळला गेलाय. इनफिल्डच्या वरून खेळत असताना चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. 2 रन्स तर इन्क्लूड होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. रोहित मात्र डेंजर एंड केले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, टार्गेट केलं सादिक राजापूरकर सरांना. आणि या वेळेला आपण पाहू शकता त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक स्माइल पाहायला मिळते. होतं कधी कधी होतं. पहा सादिक राजापूरकर सर यांच्या चेहऱ्यावर मात्र यावेळेला स्माइल आणि इथून पंच मात्र दर्शवत आहेत. यस 1 बाउन्सचा त्या ठिकाणी इशारा जरूर दिला गेलाय. हा पहा बॉल जसा मात्र शुभमच्या हातामध्ये आला, टार्गेट केलं सादिक राजापूरकर सरांना आणि इथून डायरेक्ट हिट. तो वेग सुद्धा होता तेवढाच, मात्र रबर बॉल असल्यामुळे काहीच इफेक्ट पडला नसेल. परंतु जर आज टेनिस बॉल असता तर कदाचित इंजुरी होण्याची दाट शक्यता होती. पहा आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19. 4 धावा पळून पूर्ण केल्या. 19 रन झालेल्या आहेत. पुन्हा एकदा शुभम पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. 3 बॉलमध्ये 5 आतापर्यंत रोहितच्या बॅटमधून. हुक केलं या वेळेला रोहितच्या बॅटमधून. फाईन लेग क्लिअर करणारा हा धमाकेदार चौकार आहे की नाही, मात्र त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं जाईल. पाहता पाहता 2 धावा रोहित भारद्वाजच्या बॅटमधून जरूर येत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर 21. मात्र पंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. पहा रोहितचा हा फटका हुक केलं गेलं, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं होतं फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी पोचेपर्यंत 2 धावा डेफिनेटली पळून पूर्ण केल्या. पहा वेगवेगळ्या अँगलने मात्र खूप सुंदर पद्धतीने लाईव्ह थेट प्रक्षेपण ब्रॉडकास्टिंग पाहायला मिळते. 21 धावा 3 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 आहे. केतन मात्रेला आपण पाहू शकाल लॉंग ऑन थोडासा पुढे घेतला गेलाय. सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक सेन्सेशनल क्रिकेटर. इथून मात्र ऑन साईडला रोहितच्या बॅटमधून हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल मध्ये षटकार 6.
जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला, ज्या पद्धतीने आपण पाहताय शुभमवर हल्ला बोल केला जातोय, खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. रॉयल स्टनर गोडदेव या टीमची 27 धावा झालेत. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अजून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु रोहित रेडी होते. फुलटॉस बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 1 रन तर जरूर मिळेल रोहितच्या बॅटमधून. तिसऱ्या क्रमांकावर येत असताना चांगल्या पद्धतीने कॉन्फिडेंटली बॅटिंग. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केले गेले. ते 5 बॉलमध्ये शुभम पाटीलच्या गोलंदाजीवर. या वेळेला वन हँड ने चेंडूला फेकून दिलंय. काय फटका आहे. नो बॉलचा इशारा, कारण पहिलं वॉर्न केलं गेलं होतं वन बाउन्सने, आणि त्यानंतरचा आपण पाहिला तर हा सरळ चेंडूला फेकून देत असताना टाळ्यांचा कडकडाट, ॲप्रिसिएशन स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूचा टप्पा अगदी ओळखला, बाउन्स मिळाला होता. थोडेसे शरीरापासून दूर खेळले, परंतु काय जिद्द, ती चिकाटी पाहायला मिळाली श्रेयस कदमच्या बॅटमधून. एक खणखणीत षटकार, आणि या षटकारासहित 6+1 7 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35. या धावसंख्येवर फ्री हिटचा सिग्नल मिळतोय. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त यावेळेला हॅमर केलंय. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. क्या बात आहे श्रेयस कदम. क्लास. मला या टीम मध्ये आयकॉन प्लेअर म्हणून का निवडलंय त्याचं उत्तम उदाहरण, ज्वलंत उदाहरण देत असताना पाहायला मिळतो. 3 बॉलवरती 3 षटकार. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने हा बॉल, आणि यावेळेला आपण पाहू शकाल आतापर्यंत 11 मिनिटांचा कालावधी तुम्ही घेतलेला आहे 2 षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये 5 मिनिटांचा कालावधी, दुसऱ्या षटकामध्ये 6 मिनिटांचा कालावधी. आणि सचिन कदम हे सुद्धा मात्र मॅच रेफरी आमच्या निदर्शनास आणून देत आहेत की प्रत्येक षटकासाठी तुम्हाला आम्ही मिनिटे दर्शवणार आहोत. 25 मिनिटांचा कालावधी आहे तुम्हाला 5 षटकांसाठी, आणि 6 षटकांसाठी 30 मिनिटे प्रॉपरली मात्र तुम्ही यूज केले पाहिजेत. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला, आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 41. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, आणि दुसऱ्या षटकामध्ये शुभम पाटीलच्या अगेन्स्ट यावेळेला धुव्वादार फलंदाजी पाहायला मिळते. शॉट सिलेक्शनचा राजा आहे श्रेयस कदम. मॅग्निफिसंट बॅटिंग. प्रत्येक प्रेक्षकांची नजर या सामन्याकडे लागलेली आहे. आजच्या दिवसामध्ये प्युअर आणि क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसात आपण पाहिलं, जो खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. जो चांगला खेळेल तो जिंकेल, हे आपण सातत्याने पाहिलंय. आणि ते काल गोटेकर बी या टीमने आपण पाहू शकलात. काय जबरदस्त खेळ साकारला. पहिल्या मॅचमध्ये आतिश भांडेने जबरदस्त खेळी करत असताना आपल्या संघाला विन करून दिलं. त्यानंतर आदिनाथ मडकेने चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला, आणि त्यानंतर गणेश ढिंगोरेने अर्धशतकाच्या जोरावर अर्नाळा टीमला घरचा रस्ता दाखवला. परफॉर्मन्स इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो क्लास तुमच्याकडे असायला हवा. सातत्य, कन्सिस्टन्सी. 41ला 1 जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू निघून जाईल शॉर्ट एक्स्ट्राकडे. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, तिथे थोडेसे स्लिप झाले. पाण्यात बॉल राहिला होता, आणि बॉल शोधता शोधता 2 रन्स मिळाल्या. रोहित भारद्वाजच्या बॅटमधून 2 रन्स मिळत आहेत. जमेची बाजू ही आहे की स्ट्राईक रोटेट होते. गोडदेव या टीमच्या 2 बॅटरकडून डॉट बॉल जास्तीत जास्त येत नाही आहेत. 3 बॉलमध्ये 18 रन श्रेयस कदमच्या बॅटमधून 3 षटकार खणखणीत पाहायला मिळाले. 7 बॉलमध्ये 16 रन आतापर्यंत रोहित भारद्वाजच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आणि रॉयल स्टनर गोडदेव टीम 43ला 1. बॉल पंचांकडे दाद जरूर मागितले गेली, आणि ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. लेग बिफोर विकेट, LBW पायचीत पकडला गेला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल क्रॉस बॅटचा वापर केला होता. ऑलरेडी रोहित ऑफ्टमच्या बाहेर आले होते. परफेक्ट मिडल स्टंपला हा पाय आपण पाहू शकता, ज्याचं फुटवर्क मात्र व्यवस्थित होतं, परंतु बॅट अँड बॉलचं कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही, आणि परफेक्ट मिडल स्टंपला यावेळेला चेंडू भेदला असता. परफेक्ट डिसिजन पाहायला मिळाला. लेग बिफोर विकेट, पायचीत पकडला गेला. फलंदाज बाद. 35 धावांची भागीदारी रचली होती. गुड पार्टनरशिप, आणि त्या भागीदारीला ब्रेक लावलं गेलं.
गोलंदाज मिस्टर केतन म्हात्रे ॲज अ ऑलराऊंडर कसा असावा याचं उत्तम उदाहरण देत असताना आपण पाहत आहेत. आज भारतभर ज्याचं नाव मात्र प्रत्येकाच्या हृदयात पाहायला मिळतं तोच केतन म्हात्रेला आपण पाहू शकतायत. आशिष मेहरुलला आपण पाहू शकाल, दुसरा सेकंड आयकॉन प्लेयर या टीमचा आहे. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून आशिष मेहरुल हा सुद्धा मात्र आता आपण पाहत आहेत. एक काळ असा होता की ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर यांची क्रमवारी आपल्याला पाहायला मिळायची, परंतु आता टेनिस बॉल क्रिकेट जसजसं बदलत गेलं प्रत्येक खेळाडूने विचार केला की नाही, मला आता ऑलराऊंडरची भूमिका निभावायची आहे. एकाच फक्त क्षेत्रामध्ये मला चांगलं टार्गेट करायचं नाही आहे. तर काही का आता खेळाडू आपल्याला 11मध्ये 5 खेळाडू असे अष्टपैलू खेळाडू दिसताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 43-43. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. आल्या आल्या आशिष मेहरुलच्या बॅटमधून सरळ चेंडूला फेकून दिला. आकाशाला मानवंदना करणारा हा आशिष मेहरुलच्या बॅटमधून रबर क्रिकेट कार्निवल षटकार. जबरदस्त बॅटचा फ्लो अप्रतिम होता, खिचून मारला होता, फुटवर्कचा चांगला वापर केला, तंत्रशुद्ध फटका आपण पाहू शकाल. टेक्निकली साऊंड आणि टायमिंग अप्रतिम पाहायला मिळाला. ऑन साईडला पुल केलंय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता लगातार दुसरा षटकार आशिष मेहरुलच्या बॅटमधून. क्लास क्वालिटी ऑफ क्रिकेट दर्शवत असताना पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर डगआउट मधून येत असताना ही ताकद आहे या खेळाडूची. विथ द बॉल विथ द बॅटने चांगला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देत असताना फटका पहा अप्रतिम होता. फ्लॅट थोडासा बॉल जरूर गेला आणि चेंडू जलद गतीने ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 55. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. बऱ्याच वेळानंतर मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 55 धावा. आता थोडासा मात्र यावेळेला फिंगरचा वापर चांगल्या पद्धतीने केला गेला होता. थोडीशी कोरडी खेळपट्टी आहे त्यामुळे आता थोडेसे टर्न होण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते. ऑन दी टोस खेळला गेलाय. फटका तर छान आहे परंतु फिल्डरला निवडला एक्स्ट्रा कव्हरला. अखेरकार केतन म्हात्रेच्या खात्यामध्ये ही सफलता मिळाली. आशिष मेहरुल आल्या आल्या 2 षटकारात जबरदस्त अप्रतिम बॅटिंग करत होता, परंतु डॉट बॉलचा तोच दबाव थोडासा वाढला आणि इथून हा बॉल पहा ॲक्शन रिप्लेमध्ये केतन म्हात्रे ओव्हर द विकेटने आले. शॉट रनअप होता. खांद्याचा वापर केला, अधून टाकण्याचा प्रयत्न केला आणि बाउन्स तिखट बाउन्स होता कारण या बॉलवर विकेट मिळाली. एक्स्ट्रा कव्हरला कोणतेही फिल्डरने चुकी केली नाही. गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. आशिष मेहरुल गॉन. रुपेश पाटील पाटील परिवार आहे. स्वर्गीय चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी या टीम मधून चांगला झेल होता. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरला निवडलं आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. तीन षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस 3 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतलेला आहे 16 मिनिटांचा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 55. या धावसंख्येवर श्रेयस कदम आतापर्यंत खेळपट्टीवर तग लावून राहिलेला आहे. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. तसंच क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहता आलं पाहिजे. हेच आपण पाहिलं भारत वर्सेस इंग्लंड. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर अतिशय सुंदर कहाणी लिहिली. मॅच ड्रॉ झाली आणि शाबासकीची थाप करोडो भारतीयांची त्यांच्या पाठीशी पडली. चेंडू जर आपण पाहिला तर ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. कमलेश पाटील पहिल्या षटकामध्ये महाग ठरला होता. एक्सपेन्सिव्ह ओव्हर पाहायला मिळाली. हा बॉल पहा परफेक्ट फुलर लेंथ वाईट यॉर्कर. हा बॉल पाहायला मिळतो. केतन म्हात्रेच्या ग्लोव्जमध्ये चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर 55ला 3.
चेंडू आपण पाहिला हा खूपच बाहेर होता आणि त्यामुळे आता पंच वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 56 56 या धावसंख्येवर. यानंतर होणारा सामना स्वागत बिझनेस पार्क वर्सेस स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 धारावी वर्सेस शौर्या 11 भिंगारी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण 6 षटकानंतर लगेच यायचं आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कमलेश स्वतः येत आहेत. कॉटन बोल्टची संधी आहे आणि इथून मात्र चुकी करणार नाहीयेत. पहा रिॲक्शन. पहिल्या षटक एक्सपेन्सिव्ह ओव्हर पाहायला मिळालं होतं परंतु या षटकामध्ये वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला आणि सांघिक चौथं षटक घेऊन येत असताना तो कॉन्फिडन्स दिसलाय. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले होते आणि इथून बराच वेळ चेंडू उंचीवर गेला. एकटक मात्र यावेळेला आय कॉर्डिशन खूप चांगलं होतं. लक्ष वेधित झालं. जजमेंट चांगलं होतं आणि स्वतःच्या गोलंदाजीवर कॉटन बोल्टची संधी निर्माण झाली. श्रेयस कदम बॅक टू द डगआउट. इम्पॅक्ट प्लेयर विशाल चक्रवर्ती जे आपण पाहतात इम्पॅक्ट प्लेयर आहे. प्रेम यांच्या जागी आपण पाहू शकाल. विशाल चक्रवर्ती प्रेम म्हात्रे यांच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून ज्याची वर्णी लागली गेले. यानंतर होणारा सामना स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 धारावे आणि शौर्या 11 भिंगारी. 6 षटकांच्या अगोदर आपण जी लिस्ट आहे ती मात्र आपण या ठिकाणी सबमिट करा आणि त्यानंतर आपण आपले टी शर्ट्स हे मात्र कलेक्ट करायचे आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56 वर जाऊन पोहोचली गेले. चांगला कमबॅक कमलेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॉल ह्या वेळेला आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावून जाऊन पोहोचते 57 या धावसंख्येवर. कमलेश पाटील आपल्या बाजूने चांगली गोलंदाजी करत असताना द विकेटने येतोय. उजव्या हाताच्या फलंदाजाला ही त्याची स्ट्रेंथ आहे. विशाल चक्रवर्ती विशालचा फटका शरीरापासून दूर खेळले होते. केतन मात्र प्रयत्न चांगले केले होते पण त्यांच्या उजव्या साईडून चेंडू मात्र निघून जातोय. शॉट थर्ड मॅनला 1 रन मिळेल विशाल चक्रवर्तीच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 58 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत विचार केला तर आपण पाहू शकताय 3 बॉलचा खेळ झालाय. कमलेश पहिल्या षटकात धावा भरपूर मोठ्या प्रमाणात दिल्या होत्या परंतु या षटकामध्ये 3 धावा देत 1 विकेट मिळवले. हा चेंडू आपण पाहिलात पुन्हा एकदा पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते 59 या धावसंख्येवर. खूपच बाहेर हा बॉल पाहायला मिळाला. तिथपर्यंत पोहोचले नव्हते. साहिल पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे. या संघाचा कॅप्टन म्हणून रोल अदा करतोय. फुलटॉस बॉल लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा धम्माकेदार झन्नाटेदार खणखणीत षटकार साहिल पाटीलच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडूला थारा नाहीये. कधी कधी विकेट मिळते परंतु साहिल पाटील ऑलरेडी सेट होते. मात्र पाहिलं होतं की लो फुलटॉस बॉल येईल आणि या बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर मी फेकून देईन. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. 6 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर रॉयल स्टनर गोडदेव या टीमची प्रथम बॅटिंग करत असताना 65 धावा 65. अप्रतिम. चांगलं कॅमेरा वर्क 70-70 लाईव्ह हे थेट प्रक्षेपण आपण पाहत आहेत. ऑन साईडला स्लोवर 1 चेंडू जरूर होता. थोडासा थांबून आला होता. बॅट फिरवण्याची शैली अगोदरच पाहायला मिळाली. हलकीशी बॅटची एज घेत केतन मात्रेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. पूल करायचं होतं साहिल पाटीलला या बॉलला परंतु स्लोवर 1 चेंडू असं वाटलं की साहिल पाटीलला असं वाटलं असेल की कदाचित हा बॉल मात्र वेगाने येईल. 1 रन मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर रॉयल स्टनर गोडदेव या टीमची 66. अप्रतिम परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. अगदी पायामधला चेंडू. चांगला बॅटचं या वेळेला आपण पाहू शकलात कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 1 रन मिळेल. हा बॉल पहा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला.
गुड डिलिव्हरी. कमलेश पाटीलचे 2 षटकं यावेळेला कंप्लीट झाले आणि 4 षटकांसाठी वेळ घेतलेला आहे तो मात्र आपण पाहत आहेत 22 मिनिटे. म्हणजेच तुम्हाला आता हे षटक 3 मिनिटात कव्हर करायचं आहे, याची दखल घ्यायची आहे. SD ट्रॉफी 2025 सीझन 5 रबर बॉल टुर्नामेंट 6 ऑगस्ट आणि 7 ऑगस्टला पाहायला मिळेल. याच मैदानात आपण पाहू शकणार आहोत. चॅम्पियन्स संघाला 30,000 रुपये आणि त्याचे कॉन्टॅक्ट सुलतान खान, दिनू कांबळे. त्यानंतर डिंगडॉंग चषक आपल्याला पाहायला मिळेल 15 आणि 16 ऑगस्टला आपण पाहू शकणार आहोत पुणेच्या मैदानात. 70,000ची ही स्पर्धा अन्वी अंजू जी आणि रेकन मोहंती यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जे 50,000 रुपये. दुसरं प्राइज मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी 15 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट 2025, 2 लाखाचं पहिलं प्राइज. रनरअप 1 लाख रुपये ही स्पर्धा येते. AK मोरवा ग्राउंड भाईंदर, मीरा भाईंदर बिग बॅश पाहायला मिळणार आहे. 2.5 लाख रुपये पहिलं प्राइज पाहायला मिळेल. नितीन वारे यांची ही स्पर्धा. अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला फेकून दिलंय. 1 बाउन्स, 4 रन. गुड शॉट. चांगला फटका होता. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने फुटवर्क चांगलं होतं विशाल चक्रवर्तीचं, चेंडूला येऊन दिलं, थोडेसे शरीरापासून दूर खेळले आणि फुटवर्कचा चांगला वापर करत असताना ऑन दी टोस खेळला बॉल आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 71 धावा, 71. या बॉलला लेफ्ट केलं होतं. बॅटरने नियंत्रण चांगलं दाखवलं. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. केतन म्हात्रे चौकार आल्यानंतर त्यानंतरचा हा व्हाईट बॉल आपण पाहू शकतायत. ऋतिक पाटीलच्या हातामध्ये चेंडू थोडासा सुटला होता, परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नात होते साहिल पाटील. 1 रन इन्क्लूड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 72 या धावसंख्येवर, 72. पुन्हा एकदा ऑन दी टोस खेळला गेलाय. काय फटका आहे, नजाकत भरा शॉट. क्लास टायमिंग, मॅग्निफिसंट टायमिंग. काय फटका खेळला होता. टी फॉर टायमिंग, टेक्निक, टेम्परामेंट, टॅलेंट. विशाल चक्रवर्तीच्या बॅटमधून हा खणखणीत केतन म्हात्रेच्या अगेन्स्ट हा षटकार पाहायला मिळतोय. काय फटका आहे. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. क्लास, क्लास दाखवलाय. क्लासी शॉट. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून ज्याची ओळख प्रेम म्हात्रेच्या जागी, आणि विशाल आपली जबाबदारी जाणतोय. आपल्या संघाला त्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन द राईट्स खेळला गेला होता. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते या 1 धावेच्या मदतीने 79 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत केतन म्हात्रेचे 3. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. 5 बॉलमध्ये 13 विशाल चक्रवर्तीच्या बॅटमधून, 2 बॉलमध्ये 7 साहिल पाटीलच्या बॅटमधून, 79ला 4 रॉयल स्टनर गोडदेव टीम. फुलटॉस बॉल होता. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला यावेळेला जरूर खेळून काढलंय. 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या साहिल पाटीलच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 81. आणि रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या टीमने साहिल पाटीलने रिव्ह्यू घेतला गेलाय. या आपण चेक करूया. 79 नंतर 2 रन्स ऍड झालेत, परंतु आता डिसिजन पेंडिंग आहे. $70 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकताय ती स्पर्धा. MUCC ओडिसा प्रेझेंट रबर क्रिकेट कार्निवल 2025चा हा शानदार सोहळा. डे 2 आहे, दुसरा दिवस. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि रिव्ह्यू लॉस्ट, हा पहिला रिव्ह्यू लॉस्ट झालेला आहे. साहिल पाटील पहा, हा बॉल वेगवेगळ्या अँगलने आपण पाहू शकतायत. परफेक्ट आणि अप्रतिम हा बॉल होता. संघाची धावसंख्या 81ला जाऊन पोहोचली गेली. कधी कधी असे बॉल मात्र वाटतात की डीपमध्ये येतात ना, त्यावेळेला असं वाटतं की आपण रिव्ह्यू घ्यावा, नो बॉल मिळावा, आणि त्यासाठी मात्र हा रिव्ह्यू लॉस्ट झालाय. चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने, सबमरिंग डिलिव्हरी, सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 81 वर जाऊन पोहोचले गेले 5 बॉलच्या समाप्तीनंतर.
इथून या बॉलला मात्र टॅप जरूर केलं गेलंय. एक रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी कॉल असेल आणि पाहता पाहता 2 रन्स पळून पूर्ण केल्या जातील का. डायरेक्ट हिट स्टम्प्सला आदळलाय आणि या वेळेला आपण पाहू शकताय थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. आपण चेक करूया पोचले होते की नाही. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि डायरेक्ट काय थ्रो होता, परफेक्ट थ्रो पाहायला मिळाला. साहिल पाटील तर कॉन्फिडेंटली दिसत आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. रनआउटचा थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय आणि परफेक्ट आत्तापर्यंत आपण पाहिलं 5 षटकं. नॉट आउट. 2 रन्स आणि 5 षटकांसाठी परफेक्ट 25 मिनिटे तुम्ही घेतलेत. बॅट स्लाइड करण्याचा हाच तो फायदा असतो आणि साहिल पाटीलला माहिती आहे की बॅट स्लाइड केल्यानंतर मात्र आपली धाव कंप्लीट होईल आणि 2 रन्स मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 83. 83 रन्स 5 षटकांच्या समाप्ती अखेर. प्रथम बॅटिंग करताना रॉयल स्टनर गोडदेव. एनबी ट्रॉफी सीजन 4 मेहनत से मंजिल तक 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर चॅम्पियन्स टीमला 4 लाख हे प्राइज आपण पाहत आहेत आणि ही स्पर्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पूर्व विभाग क्रिकेट लीग 13 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर चॅम्पियन्स टीमला 51,000 रुपये आपण पाहणार आहोत आणि 12 इन्व्हिटेशनल टीम्स आमंत्रित टीमला प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर कटनी टेनिस क्रिकेट फेस्टिवल 2025 दे दनादन आकाश तिवारी ऑर्गनाइज 9 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 5,51,000 रुपये चॅम्पियन्स टीमला पाहायला मिळणार आहेत कटनी सिटी ग्राउंड. त्यानंतर आपण पाहू शकतायत आपल्याला सामना पाहायला मिळेल स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 धारावी वर्सेस सौर्या 11 भिंगारी. दोन्ही टीम सज्ज राहायचे आहेत. त्यानंतर सातपाडी वर्सेस शेलके ब्रदर्स पोगाव ही टीम सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 5 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या फलकावर रॉयल स्टनर गोडदेव या टीमची 83 ला 4. चांगली भागीदारी रचली गेली. 35 धावांची भागीदारी ब्रेक झाल्यानंतर थोडंसं दडपण होतं. त्या दडपणाला न जुमानता चांगली बॅटिंग करतायत. पहिलाच बॉल ह्या वेळेला वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकाल. चांगला बॉल होता, डिलिव्हर केलं, सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या 6व्या षटकातील पहिला बॉल. संघाची धावसंख्या 83 वर जाऊन पोहोचली गेली. ऋतिक पाटील एक अतिशय हुन्नरी खेळाडू. चांगला बॉल होता. हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 रन चौकार. गुड शॉट बाय विशाल चक्रवर्ती. काय बॅटिंग केली आतापर्यंत. दे दनादन फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फटका एक्झिक्यूट केला होता. अगदी चेंडूला येऊन दिलं होतं. ओरपी चेंडू होता. हेलिकॉप्टर शॉट मनगडाचा चांगला वापर आणि त्यानंतर या 4 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 87. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विकेट कीपर स्वतः केतन मात्रे त्या ठिकाणी येत आहेत. चांगली विकेट किपिंग. गुड कॅच. फलंदाज बाद. परंतु विशालने आपली भूमिका काय आहे हे दर्शवून देत असताना आपण पाहिलं. विशाल चक्रवर्ती बॅक टू द पॅव्हिलियन. चांगले फटके आले होते त्याच्या बॅटमधून. हा बॉल पहा ऋतिक पाटीलचा ओव्हर द विकेटने आले. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. तिथून थोडासा चेंडू जर आपण पाहिला तर टॉस झाला आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही आणि काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. तो टेनिसचा जो सिम्बॉल आपण पाहताय तो शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळतोय. चांगला झेल. फलंदाज बाद होताना वेगवेगळ्या अँगलने दाखवलं जातं की कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विशाल चक्रवर्तीचा होता आणि त्यानंतर बॅटचं टॉप एज आणि केतन मात्रेचा एक सुंदर झेल. फलंदाज बाद. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 87 ला 5. प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल स्टनर गोडदेव टीम. उत्कर्ष मात्रे एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख, पिंच हिटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी कॉल आहे. फेकीपर्यंत 2 रन्स कंप्लीट झाले. तिसऱ्या रनसाठी कॉल आहे. साहिल पाटील कॉलिंग करतायत. उत्कर्षला परतावं लागेल की काय आणि यावेळेला यस. काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं ऋतिक पाटीलने.
कधी कधी होतं गोलंदाज मात्र अशा प्रकारचं जर आपण पाहिलं तर बेल्स ऑलरेडी जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांना सुचत नाही आणि तोपर्यंत धावा मिळतात, परंतु ऋतिक पाटीलने या वेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. फलंदाज बाद होताना तिसऱ्या धावेसाठी 2 रन्स फक्त मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 89. प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल टर्नर गोडदेव टीम. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत ऋतिक पाटीलचे 4. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. निसर्गाच्या कुशीत, हिरवळ अशा मैदानात, उत्साहांच्या लाटात आणि रबर बॉल क्रिकेटच्या या रणभूमीत रबर क्रिकेट कार्निवल सुरू आहे. आजचा दुसरा दिवस. जे श्रोते जोडले गेलेत 70-70 लाईव्ह या चॅनलला, त्यांना सर्वांना शुभ सकाळ. आणि ही स्पर्धा आपण अप्रतिम पाहतायत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला साहिल पाटीलने यासाठीच केला होता अट्टहास की या बॉलवर षटकार यावा. क्लास टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 95. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय रॉबिन उत्तप्पा स्टाईल मध्ये. आपण पाहिलं कालच्या दिवसात, आपण पाहिलं होतं 2 वेळा 100च्या पार धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. आता या शेवटच्या बॉलवर षटकार येऊन 100 पार केली जाईल का? फुलटॉस बॉल. सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि अतिशय कमलेश पाटीलच्या हातामध्ये हा झेल विसावला गेला. शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली. साहिल पाटील बॅक टू द डगआउट. आणि अशा प्रकारे 6 षटकांचा खेळ अखेरीस लो फुलटॉस बॉल होता. आणि कधी कधी या बॉलवर विकेट मिळते हे आपण जाणतो आणि त्याच पद्धतीने विकेट मिळाली. अतिशय चांगला कॅमेरा वर्क. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र हा बॉल आपण पाहतायत बराच वेळ, बराच सेकंद उंचीवर राहिला आणि कमलेश पाटीलला तो वेळ मिळाला. गुड जजमेंट, गुड कॅच. 6 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल टर्नर गोडदेव टीम जाऊन पोहोचते 95 या धावसंख्येवर. आणि विजयासाठी प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी टीमला 96 धावांचं लक्ष्य या 36 बॉलमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. तत्पूर्वी हा बॅटिंग कार्ड आपण पाहता. श्रेयस कदम 5 बॉलमध्ये 18, कबीर सिंग 4 बॉलमध्ये 8, 8 बॉलमध्ये 16, रोहित भारद्वाज, आशिष मेहरुल 4 बॉलमध्ये 12, साहिल पाटील 17 रनची जबरदस्त भारदार खेळी पाहायला मिळाली. विशाल आला 17 रन आणि त्यानंतर उत्कर्ष 2 रन. जतीन पाटील नॉट आउट राहिले. एक्स्ट्रा 5 आणि 15.83चा रन रेट पाहायला मिळाला. कमलेशने 2 षटकं फेकली, 27 धावा, 2 विकेट, 13.50चा इकॉनॉमी. शुभम 1 षटक, 26 धावा, 26चा इकॉनॉमी. केतन मात्रे 2 षटकं, 30 धावा, 2 विकेट्स, 15चा इकॉनॉमी. ऋतिक पाटील 1 षटक, 12 धावा, 2 विकेट, 12चा इकॉनॉमी. फॉल ऑफ विकेट्स 8 वर 1, 43ला 2, 55ला 3, 56ला 4, 87ला 5, 89ला 6, 95ला 7 आणि 95ला 7, 96 धावांचं लक्ष. एक्स्ट्रा 5 आल्या. जाऊया आता आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. कुणाल दाते सर. चला तर दुसऱ्या मॅचचा आता आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वप्रथम स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 दारावे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते सिद्धिविनायक भिंगारी. हा शौर्य 11च्या नावाने या स्पर्धेमध्ये खेळतोय. आणि पहा काय योगायोग आहे. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही पाटील कॅप्टन होते. दुसऱ्या मॅच मध्ये दोन्ही नाईक कॅप्टन आलेले आहेत. एका बाजूला कुणाल नाईक आहे, दुसऱ्या बाजूला सचिन नाईक आहे. पहिल्या मॅच मध्ये ऋतिक पाटील आणि साहिल पाटील हे 2 कॅप्टन होते. आणि आता करूया टॉस. टेल कॉल केलाय आणि येस टेल सिटीज टॉस इथे जिंकलेला आहे टीम दारावेने. सचिन, सर्वप्रथम परत एक वेळा या ग्राउंडवर आल्यानंतर त्या जुन्या आठवणी नेहमीच ताज्या होतात. कारण तुम्ही अशी टीम आहात जिथे या स्पर्धेमध्ये किंवा याच्या अगोदर ज्यावेळेला ग्रामीण धमाका बिग बॅश लीग स्पर्धा झाली तुम्ही खूप चांगला परफॉर्मन्स दिला, विजेतेपद पटकावलं. या मैदानात आला, टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात? क्षेत्ररक्षण करू. काय वाटतंय ज्या पद्धतीने आजचं जे क्लायमॅटिक कंडिशन आहे, सध्या पाऊस नाहीये, अशा परिस्थितीमध्ये कोरडी खेळपट्टी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय फिरकीपटूंना गोलंदाजांना ही खेळपट्टी चांगली साथ देईल आणि त्याच्यासाठी विकी तर वेगवान गोलंदाज आहेत, परंतु असे कोणते फिरकीपटू आहेत जे इथे चांगली गोलंदाजी करतील असं तुला वाटतंय? हो नक्कीच, कारण की आजचा दिवस पाऊस नाही आणि जर सुकी खेळपट्टी असेल तर नक्कीच स्पिनरला फायदा असेल या खेळपट्टीचा. आणि तरी काय वाटतं एक 5 स्कोर म्हणजे सेकंड इनिंग मध्ये जर चेस करण्यासाठी तुमचा संघ उतरतोय तर किती धावा महत्वाच्या ठरू शकतात आणि त्या धावा सहज चेस होऊ शकतात असं तुला वाटतंय?
70 ते 80 रन्स चेस होऊ शकतात या ग्राउंडवरती. चला खूप साऱ्या शुभेच्छा. सचिन, कुणाल आलाय. कुणाल, पहिल्यांदा तुम्ही आय थिंक खेळताय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि त्यातल्या त्यात ही कार्निवल. तर टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? आम्ही पण फिल्डिंगच केली असती. किती सराव केलाय या स्पर्धेसाठी? सराव तर कंटिन्यू चालू आहे. सर्व पोरं चांगले खेळत आहेत. बघूया आता मॅचचा रिझल्ट कसा असेल ते. त्यांनी सांगितलं 70-80 धावा सहज चेस होऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं किती धावा करणं गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये? 80 धावा, 80+ धावा करायला लागतील, कारण की सुकी विकेट बॅटवर पण बॉल चांगला येईल. तर आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. कोणते 2 आयकॉन खेळाडू घेऊन आलेलात? अमित नाईक आणि सूरज पाटील. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या मॅच मध्ये टॉस नुकताच झाला आणि टॉस जिंकल्या धारावी टीमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. पहिल्या सामन्याचा आता दुसरा डाव तुमच्या समोर येतो आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया चंदू शेट्टी सरांचा आवाज. दुसऱ्या डावामध्ये या मॅचचं धावतं समालोचन ते तुमच्या समोर घेऊन येतील. धन्यवाद. नमस्कार. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. MCC ओरिसा आयोजित असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 70-70 स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. जे क्रिकेटचे चाहते आमच्याशी जुडले गेले आहेत. पहिल्या डावाच्या हायलाइट्स पाहायला मिळतात. ज्या पहिल्या डावामध्ये धावसंख्या बनवली गेली ती म्हणजे 95. कशा पद्धतीने धावा बनवल्या गेल्या, षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली आणि एक चांगली धावसंख्या उभी राहिलेली आहे. पाच सर्वच्या सर्व गोलंदाजांनी 10 पेक्षा जास्त धावा दिलेल्या आहेत. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 26, तिसऱ्या 14, त्यानंतर 12, त्यानंतर 16, त्यानंतर 12. सगळ्यांनी धावा दिलेल्या खऱ्या आहेत, परंतु एक डाव झाला, दुसरा डाव बाकी आहे. गेल्या वर्षी ग्रामीण गटातून चॅम्पियन राहिली होती वडवली बी आणि आता तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आशिष येताना पाहायला मिळतात. आशिष मेरोल गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील आणि जोडीला जर पाहिलं तर ओमी केणी ही जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतो दुसऱ्या डावाच्या सुरुवातीचा. सतीश कुरूप सर एक दिग्गज पंच आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर सादिक राजापूरकर सर आपल्याला मैदानात पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण आता निघालेलो आहोत. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, तिकडनं थोडंसं वळवलाय, यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. चांगल्या फॉर्मात आहेत. आशिष देखील स्पर्धा गाजवत आहेत मोठ्या प्रमाणावर. विशेष म्हणजे त्यांची गोलंदाजी चर्चेचा विषय आहे. याच मैदानात मात्र मान्सून ब्लास्ट सुद्धा गाजवली. रायगड प्रीमियर लीगला देखील जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती. यावेळेला फटका बसलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल उडवायचा होता मात्र पॉईंटच्या दिशेने. बॉल जवळ पळतोय परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे यशस्वी होईल. रबर क्रिकेट कार्निवल आपण पाहतोय. एक अनोखी स्पर्धा, दोन मोठ्या स्पर्धा मान्सून सुपर सिरीज झाल्यानंतर जर पाहिलं तर ही मान्सून ब्लास्ट पाहायला मिळाली आणि आता रबर क्रिकेट कार्निवल आपण पाहतोय, ज्यामध्ये पहिले 2 दिवस हे ग्रामीण संघाचे आहेत. प्रत्येक ग्रामीण संघामध्ये 2 आयकॉन असा प्रकारचा हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि आज सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर रती महारथी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आपण एका बाजूला जर पाहिलं तर श्रेयस कदम यांना पाहिलं. श्रेयस कदम यांच्या जोडीला आशिष मेहरोल पाहायला मिळाले आणि आता ओमी केणी यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये सध्या ऋतिक पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल पंच घोषित करतात त्या ठिकाणी. केतन म्हात्रे आणि ओमी केणी हे 2 आयकॉन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
काल पहिल्या मॅचमध्ये 96 धावांचाच टार्गेट होता आणि मानकोली संघाने शेवटच्या बॉलवर त्या लक्ष्याचा पाठलाग देखील केला होता. यावेळेला थोडंसं मागे हटले, जागा बनवली, स्ट्रोक खेळला खरा, परंतु तिकडे गवतात थांबलाय आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव तिकडे मिळणार आहे. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा कोणगावचं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भिवंडी तालुक्यातील असणारं हे मैदान ठाणे जिल्ह्यात येतं आणि इकडे जर पाहिलं तर खूप चांगली मैदान आहे. त्याचबरोबर खेळपट्टी, त्याचबरोबर मैदानावर असणारं गवत लक्ष वेधून घेत आहे. यावेळेला समोर खेचला बॉल, थोडासा टप्प्याचा होता, मिड ऑन मिड ऑफ आतमध्ये आहे याची जाण या ठिकाणी होती, परंतु समोरच्या दिशेने मारलेला खणखणीत फटका, 6 धावा षटकार. खूप चांगला फटका तिकडे खेळताना पाहायला मिळाले. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. पहिली 2 षटके ही पॉवर प्लेची असतील. 6 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि 96 धावांचा पाठलाग करायचा आहे. कालचा दिवस देखील पहिल्याच मॅचमध्ये विनीत माळीने केलेले 79 धावा, त्यामध्ये शेवटच्या बॉलवर 5 धावा हवे असताना मारलेला षटकार लक्ष वेधून घेणारा पाहायला मिळाला. यावेळेला कमी गतीचा परंतु लोअर फुलटॉस होता, स्क्वेअर लेगला खेळलाय, 1 धाव तिकडे मिळणार आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. कालच्या दिवसात प्रशांत घरत यांचं अर्धशतक लक्षवेधी राहिलं. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या टप्प्यात जर पाहिलं तर जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळालं तो म्हणजे गणेश डिंगोरे, त्यांच्या 75 धावा. कोणगावची टीमसुद्धा चांगली खेळली. पेंटचा संघही काल छाप सोडताना पाहायला मिळाला या मैदानामध्ये. त्यामुळे दर्जेदार क्रिकेट काल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. मांडला संघ देखील इकडे काल चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला आणि हा खेळाडू कक्ष आहे ज्या ठिकाणी केतन म्हात्रे इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वडवलेचा संघ हा देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये महाराष्ट्रातील ताकदवर ग्रामीण संघांच्या यादीत हे देखील नाव आहे. तर दुसऱ्या बाजूला गोडदेव देखील काही कमी नाही आहे. ओम ब्रह्मदेव गोडदेव म्हटलं तर जर हिमराज पाटील साहेब, भानुदास पाटील असतील, अमोल वेतस्कर असतील आणि आता उमेश मांजरेकर सर या सगळ्या खेळाडूंच्या बरोबरीने जोडले गेलेले आहेत. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल थोडासा दूर जाणारा राहिला. पहा, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी वेगळी गोलंदाजी आणि डाव्या हाताच्या फलंदाजासाठी वेगळी गोलंदाजी, परंतु आशिष यावेळेला नॉर्मली ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न जो डाव्या हाताच्या बॅटरसाठी बाहेर जाणारा बॉल होता आणि त्या प्रयत्नात व्हाईट बॉल केला आहे. सुखं वातावरण आहे त्यामुळे धावासुद्धा होताना पाहायला मिळतात आणि सुखं काय आणि ओलं काय इकडे धावा होत आहेत आणि आम्ही दोन्ही स्पर्धेच्या माध्यमातून पाहिल्या. या धावा इकडे येताना पाहायला मिळालेल्या आहेत. 11 धावा धावफलकावर. यावेळेला फटका खेळलाय, समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या क्षेत्रात बॉल मार्गस्थ होतोय, बॉलने ओलांडली आहे सीमारेषा. ओमी केनी यांच्या बॅटमधून मात्र षटकार. पहिलं षटक संपतंय. 4 मिनिटात हे पहिलं षटक संपलेलं आहे. आपल्याला 25 मिनिटात 5 षटकं संपवायची, त्याची देखील आपण नोंद घ्यायची. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. 17 धावा धावफलकावर आहेत. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 17 धावा चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते. उद्या व्यावसायिक गट मात्र आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये श्रेयांक 11 चरोली पुणे हा संघ पाहायला मिळेल, तर कांदारी किंग बांद्रा त्यांच्याबरोबर पहिल्याच मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल. विलायन्स ओरिसा उद्या खेळताना पाहायला मिळणार आहे. याच मैदानात मान्सून ब्लास्ट जिंकली आहे, सुपर सिरीज देखील जिंकली आहे. उमेश 11 खार मुंबई खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला दुपारच्या 17 शिफा स्ट्रायकर मलाड हा देखील मुंबईकरचा संघ पाहायला मिळेल. विक्रोळी उद्या खेळणार आहे. तर उद्या VKNM रायगड ग्रामीण हा संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्याविरुद्ध मनीष 11 झारग्राम हा संघ उद्या आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्या या व्यावसायिक संघांमधील लढती देखील चर्चेचा विषय राहणार आहे. ऋतिक पाटील एका बाजूला जर पाहिलं तर ऋतिक पाटील आणि एका बाजूला जर पाहिलं तर ऋतिक पाटील आणि ओमी केनी बॅटिंग करतायत. 96 धावांचा पाठलाग करायचा आहे. सतरा धावा धावफलकावर पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे.
अजूनही 5 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. साहिल यावेळेला हा बॉल थोडासा पुढे केला होता, ऑन साईडला खेळलाय खरा, एक धाव त्या ठिकाणी मिळेल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचताय, दुसऱ्या धावेचा कॉल मात्र दिला आहे आणि तोपर्यंत एकच धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. ओमी केणी आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील या टीममध्ये एक गाव आणि पहिले 2 दिवस जे आहेत ना, एक गाव आणि 2 आयकॉन, तर आणि उद्या आणि परवा ऑल इंडिया हा पहिला मिळेल. विजेत्याला 4 लाखाचा पुरस्कार आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर उपविजेत्याला 2 लाखाचा पुरस्कार दिला जाणार आहे. अशी ही स्पर्धा पाहायला मिळते. लक्ष वेधून घेत आहेत या स्पर्धेची तिकीट्स सुद्धा 70 स्पोर्ट्सवर आपण लाईव्ह कव्हरेज देखील पाहतोय. 18 धावा धावफलकावर बनलेले आहेत. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. श्रेयस कदम यष्टांच्या पाठीमागून या ठिकाणी व्यूहरचना करतायत या फलंदाजांसाठीची. यावेळेला हा बॉल थोडासा पुढे केला होता, अक्रॉस खेळला, थोडासा एक धाव मिळेल त्या ठिकाणी. एका धावीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 96 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे निर्धारित 6 षटकांमध्ये. परंतु कालचा दिवस असा होता 3 संघांनी 100पेक्षा जास्त धावा केल्या. काल याच मैदानामध्ये जर पाहिलं तर आपण 102ही पाहिल्या, 105ही पाहिल्या आणि 110 सुद्धा पाहिल्या. विनीत माळीच्या 79 धावा कालच्या, प्रशांत घरत यांच्या 59, प्रज्योत आंबीर यांची अप्रतिम गोलंदाजी, आतिश भांडे यांची देखील घणाघाती फलंदाजी, पवन केने यांचा 41 धावा 1 विकेट, आदिनाथ मडके यांच्या 4 विकेट, गणेश ढिंगुरे यांच्या 75. चर्चेचा विषय यावेळेला समोरच्या दिशेने खेळला गेला फटका. गती कमीच होती परंतु त्याचा अंदाज घेतला आणि ऋतिकने मात्र समोरच्या दिशेने उडवलाय बॉल. सिक्सर. 20 मोटरसायकल बाईक आपल्या गावासाठी तर या खेळाडूने सुद्धा जिंकलेल्या आहेत आणि त्यांच्या बॅटमधून आलेला हा फटका पाहायला मिळाला. गेल्या वर्षी ही स्पर्धा गाजवली होती या खेळाडूने आणि वडवलीने सुद्धा. वाह, चांगला फटका इकडे खेळला गेलाय. धावसंख्या आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावा धाव फलकावर आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 96 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पंचवीस धावा धावफलकावर या हंगामातील तिसरी मोठी स्पर्धा 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मान्सून सुपर सिरीज झाल्यानंतर मान्सून ब्लास्ट आपण पाहिलं आणि आता रबर क्रिकेट कार्निवल आले आणि याही स्पर्धेची खूप मोठी चर्चा आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल सोडून दिलाय शेवटच्या क्षणी आणि व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. मॅच मजा येणार आहे कारण दोन्ही संघ म्हणजे एका बाजूला जर पाहिलं तर पहिल्यांदाच गोडदेव संघ 70 स्पोर्ट्सच्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वडवली आहे. परंतु गोडदेवला इतिहास आहे. आई एक मोठा संघ पाहायला मिळतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला. साहिल पाटील नक्कीच संघाचे प्रमुख खेळाडू आहेत, संघनायक आहेत आणि आज आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायचं माझ्या मते गोड दिवस नाही तर अख्खं मीरा भाईंदर परिसराचं लक्ष सुद्धा या मॅचवर लागलं असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला डोंबिवली आणि परिसराचं लक्ष वडवली खेळत्यामुळे त्यांचंही लक्ष इकडे लागलं असणार आहे. ऋतिक पाटील 15वर, ओमी खेळतात 8 धावांवर मैदानाच्या आतमध्ये. विविध संघ आज या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कालचा दिवस जर पाहिलं तर गाजवला गोटेकर संघाने आणि 3ही मॅच जिंकून अंतिम 4मध्ये जागा बनवली. आजच्या दिवसात देखील जर पाहिलं तर यानंतर धारावी विरुद्ध शौर्य 11 भिंगारी खेळताना पाहायला मिळेल. सातपाटी आज खेळताना पाहायला मिळेल शेरकर ब्रदर्स फार्म हाऊस पोगाव संघाच्या विरुद्ध आणि बाटाळे खेळताना पाहायला मिळतील NP स्पोर्ट्स उत्तन संघाच्या विरुद्ध. म्हणजे आजही दर्जेदार टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. साहिल समोर ऋतिक, चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला ढकललाय, एक धाव तिकडे मिळेल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, चांगला बॉल त्या ठिकाणी त्यांनी टाकलाय. फलंदाजाची बॉडी लँग्वेज हेरून मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी होतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती 27 धावा पाठलाग करायचा. मात्र या ठिकाणी 96 धावांचा पाठलाग करायचा. दुसरी ओव्हर आहे, पॉवर प्लेच्या 2 ओव्हर आहेत पहिल्या
आणि या ठिकाणी आता स्ट्राईकवर ओमी केनी येताना पाहायला मिळत आहेत. चर्चा या खेळाडूची सुद्धा मागील 2 वर्षात खूप मोठ्या प्रमाणावर झाली. गावासाठी तर चांगलं क्रिकेट खेळलं, परंतु व्यावसायिक क्रिकेटमध्ये तो मागील 2 वर्षात परफॉर्मन्स दिला या खेळाडूने, तो लक्षात राहण्यासारखा होता. यावेळेला अगदी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचाच बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलला समोर ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी ओमी यांनी केला आहे. आणि बघता बघता या ठिकाणी 2 षटकांचा खेळ मात्र संपतो आणि धावसंख्या झालेली आहे ती 28. बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. अजूनही 24 बॉल आणि 68 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु बऱ्यापैकी याकरता विकेट नाही गमावली. हा प्लस पॉईंट मात्र पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला गोडदेवचा प्लस पॉईंट हा आहे की त्यांनी थोडंसं नियंत्रण मिळवलेलं आहे. 24 बॉलमध्ये 68. सामना दोन्ही संघांच्या बाजूने जाऊ शकतो. आशिष मेहरोल पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. कालचा दिवस मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. गणेश डिंगोरे सर्वाधिक धावसंख्या 106, विनीत माळी 87, प्रशांत गरत 75, राकेश प्रभू 71 आणि परदीन काझी 48. तर काल प्रज्योत अंबिरे सर्वाधिक विकेट 6, अमित यांच्या नावावर 4 विकेट आहेत. आदी यांच्या नावावर 4, आर्यन भोईर 3 आणि आदिनाथ यांच्या नावावर 2 विकेट पाहायला मिळत आहेत. काल 952 धावा तब्बल झाल्या 77 ओव्हरमध्ये. 51 विकेट घेतल्या गेल्या आणि पहिल्या दिवशी 19 फोर आले तर 93 षटकार पहिल्याच दिवशी आलेत काल. हे वैशिष्ट्य होतं कालच्या दिवसाचं. आजच्या दिवसात काय काय होणार बरीचशी उत्कंठा आहे, कारण पहिल्याच मॅचमध्ये 96चा पाठलाग करायचा. आशिष मेहरोल पुन्हा एकदा मात्र बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. ओमी केनी त्यांच्या गोलंदाजीचा सामना करतायत. या वेळेला फटका फसताना पाहिला मिळाला. बॉल पाठीमागे जाईल. हो, भाग्यशाली राहिले तो क्षेत्ररक्षक योग्यरित्या चेंडूवर येऊ नाही शकले. पाण्यामध्ये बॅलन्स नाही झालं त्यांना आणि तिकडे 2 धावा पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 30 धावा धावफलकावर आहे. खूप महत्त्वाच्या या बाबी आपल्याला पाहायला मिळत आहेत. केतन म्हात्रे यानंतर बॅटिंगसाठी टीममध्ये पाहायला मिळत आहेत. स्वतः वडवलीचा संघ देखील तेवढाच दादा संघ आहे. पहिला आणि दुसरा दिवस हा ग्रामीण गटाचा आणि प्रत्येक टीममध्ये 2 आयकॉन. पहिल्याच मॅचमध्ये श्रेयस कदम, आशिष मेहरोल एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला ओमी केनी आणि केतन म्हात्रे हे आयकॉन म्हणून पाहायला मिळत आहेत. उद्या श्रेयांक 11 चरोली त्यांच्या विरोधात कांदारी किंग बांद्रा मुंबई, व्ही लायन्स ओरिसा उद्या खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि त्यांच्या विरोधात उमेश 11 खार मुंबई, सिफा स्ट्रायकर मालाड मुंबई, विक्रोलियन्स विक्रोळी मुंबई आणि त्याचबरोबर उद्या VKNM रायगड ग्रामीण खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधात मनीष 11 जारग्राम हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर परवा ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर, भिवंडी 11 JP यांचा संघ पाहायला मिळेल. MUCC संबलपूर खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे, तर संविधान ग्रुप डॉन 11 पुणे आणि त्यांच्या विरुद्ध AB सामर्थ्य मालेगाव. त्याचबरोबर रायगड संघ देखील खेळताना पाहायला मिळेल आणि सध्या चर्चेत असणारा नाव भांडूप स्ट्रायकर हा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. आशिष ऑप्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होतो पॉइंटला, परंतु बॉल जातोय पाठीमागच्या बाजूला. 1 धाव तिकडे मिळेल. आशिष मेहरोल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाजीसाठी. त्यांचं दुसरं षटक लगेच 3ऱ्या ओव्हरमध्येच त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. 23 बॉल 66. लक्ष थोडंसं मोठं होऊ लागलं आहे, कारण पाठलाग या ठिकाणी करायचा आहे तो मात्र 96 धावांचा. काल मात्र याच मैदानात पहिल्या मॅचमध्ये 96 धावांचा पाठलाग झाला होता. विनीत माळीच्या 79 धावा आणि शेवटच्या बॉलवर 1 बॉल 5 धावा असताना मारलेला षटकार कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य होतं. काल शेवटच्या मॅचमध्ये 110 धावा मात्र केल्या गेल्या गोठेकर संघाच्या माध्यमातून. गणेश डिंगोरेच्या 75 धावा हे देखील कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालं. 31 धावा ऋतिक स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. ऋतिक बॅटर फिरवलेली आहे. पहा बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. फाईन लेगच्या दिशेने निघालाय बॉल, पाण्यात पडला. त्यानंतर जर पाहिलं तर दुसरी धाव देखील घेण्याचा कॉल त्या ठिकाणी दिला गेलाय. थ्रो त्या ठिकाणी होतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. एक क्षण मात्र खूप महत्त्वाचा या ठिकाणी असणार आहे. 5 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात, म्हणजे मोठा फटका नाही आलाय. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 2-1 तरी मोठे फटके मारावे लागणार आहेत या मॅचला ऑन ठेवण्यासाठी. 3री ओव्हर सुरू आहे. पाठलाग करायचा मात्र या ठिकाणी मोठ्या धावसंख्येचा. ऋतिक 18 धावांवर बॅटिंग करतायत. चर्चेत आहे हे नाव, चांगल्या फॉर्मात आहे ते सुद्धा. आशिष
या वेळेला पुल केलाय, फटका चांगला आहे, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत, त्यांच्या दिशेने बॉल जाईल. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता, परंतु रिस्क होऊ शकते म्हणून ओमी यांनी नकार दिला तिकडे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळतोय आपल्याला, ती म्हणजे 34 धावा. धावफलकावर 96चा पाठलाग करायचा आहे. लक्ष आता मोठं होऊ लागलंय, परंतु अशक्य नाही आहे, प्रयत्न करावे लागणार आहेत. एका षटकात देखील रबर बॉल क्रिकेट आहे, पावसाळी क्रिकेट आहे, सामन्याची गणितं बदलताना पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये विजेत्याला तब्बल 4 लाखाचा पुरस्कार, रेकॉर्ड ब्रेक पुरस्कार मात्र या ठिकाणी दिला जातोय. पावसाळी क्रिकेटचं ओहो, हा बॉल ऑप्शनच्या बराचसा बाहेर टाकलाय, रिच करण्याचाही प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला आणि ओमी देखील प्रयत्न करत होते त्या बॉलसाठी. यावेळेला समोर उडवलाय, चुकी केली, अगदी मान्यवरांच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. वा, सरळ रेषेत समोरच्या दिशेने, टायमिंग लाजबाब. ओमी केनी यांच्या फलंदाजीचं हेच वैशिष्ट्य असतं, अगदी फुटवर्क चांगलं करतात, नजर बॉलवर तेवढी चांगली असते. आणि पहा, बॉलला फेकून दिले समोरच्या दिशेने 6 धावांसाठी. गिअर चेंज करणं थोडंसं गरजेचं होतं आणि या ठिकाणी मोठा फटका येताना पाहायला मिळालाय. मुख्य मंचावरच पाठवलाय हा बॉल. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहायला मिळते 41 धावा धावफलकावर आहेत. सामना चांगलाच रंगतदार होईल. खराब बॉलची वाट पाहणारा बॅटर पाहायला मिळतो ओमी केनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आशिष. अकुटप्प्याचा बॉल, त्याला पॉईंटच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. उसळी होती या बॉलला, चांगला फटका येताना पाहायला मिळालाय खरा, परंतु त्या ठिकाणी एक धाव घेतली आहे दुसऱ्या धावेचा आणि तिसऱ्याही धावेचा कॉल दिला. वा, आणि तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेलेली आहे. आणि बघता बघता या ठिकाणी सलामीची जोडी आहे. 3 ओव्हरचा पहिला खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे बिनबाद 44 वडवली संघाची. एका बाजूला रॉयल स्टनर गोडदेव आणि दुसऱ्या बाजूला चंद्रकांत स्मृती. चेंज द गेम वडवली बी हा संघ पाहायला मिळतोय. मॅच अजूनही मोठीच आहे, कारण एक टीमचा प्लस पॉईंट आहे की त्यांनी 3 ओव्हरमध्ये विकेट नाही गमावली आहे. 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर, मोठ्या संख्येने आपण सहभागी होता या अभियानामध्ये. 1 मिलियनच्या दिशेने वाटचाल आणि आवर्जून आताही मात्र मोठ्या प्रमाणावर जुळलेला आहेत. आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब नाही केले 70 स्पोर्ट्स आवर्जून करा, म्हणजे येणाऱ्या कालावधीमधील स्पर्धा आपल्याला आवर्जून पाहायला मिळतील. धावसंख्या मात्र या ठिकाणी अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे ती 52. 44 झाल्या 3 ओव्हरमध्ये. 3 ओव्हरमध्ये 52 पाहिजेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. या मैदानामध्ये 3 ओव्हरला 50-55 धावा देखील होताना पाहायला मिळाल्यात, परंतु मॅच या ठिकाणी अगदी चांगली पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर जवळपास 55% हा सामना गोडदेवच्या बाजूने आणि जवळपास 45% सामना हा मात्र चेंज द गेम वडवली संघाच्या बाजूने सुद्धा आहे. त्यांचा प्लस पॉईंट आहे की त्यांनी विकेट नाही गमावली आहे, परंतु काही होऊ शकते येणाऱ्या कालावधीमध्ये. विकेट आली तर दबाव थोडासा निर्माण होऊ शकतो वडवली संघावर, आणि जर विकेट नाही आल्या, मोठे फटके येत राहिले तर दबाव निर्माण होऊ शकतो गोडदेव संघावर. तर पाहूया, ग्रामीण क्रिकेटला देखील वेगळी क्रेज पाहायला मिळते. गावागावातील क्रिकेट पुढे येताना पाहायला मिळत आहे. गावागावात, तालुक्यात ग्रामीण भागातून मात्र खेळाडू पुढे येऊ लागलेले आहेत. आता आपलं टेनिस क्रिकेट गाजू लागलेत. रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेल्या आहेत. रबर बॉल क्रिकेटच्या खेळाडू खेळत असताना जर पाहिलं तर या हंगामातील सर्वात मोठं पारितोषिक म्हणावं लागेल. 4 लाखाचा पहिला पुरस्कार या स्पर्धेसाठी आहे. 16 संघ ग्रामीण खेळणार आहेत आणि 16 संघ व्यावसायिक गटाचे असे 32 संघ झुंज देतील. विजेत्याला 4 लाख, उपविजेत्याला 2 लाख अशी मोठी पारितोषिकाची स्पर्धा आपण पाहतोय. रबर क्रिकेट कार्निवल 44 धावा धावफलकावर आहे. ओमी केनी एका बाजूला 20 धावांवर बॅटिंग करतायत. 8 बॉलमध्ये ऋतिक पाटील, 10 बॉलमध्ये 19 धावांवर बॅटिंग करतायत. केतन मात्र येणं बाकी आहे. सामना ऑन आहे. अजूनही जर पाहिलं तर 52 धावा करायच्या आहेत. 18 बॉल 52. साहिल पाटील टीमचे नायक आहेत. गोडदेव, इतिहास आहे या गावाला खूप मोठा, कारण व्यावसायिक दर्जाचे खेळाडू अगदी राज कपूर मेमोरियल ट्रॉफीपासून या गावाने दिलेले आहेत. या वेळेला वेगवान फटका खेळला जरूर आहे. गवतात वेग मंदावतोय. मिडॉनला जाईल, तिकडे फिल्डर येत आहेत. एक धाव पहिल्या बॉलवर घेतली गेली आहे. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. 17 बॉलमध्ये अजूनही 51 पाहिजेत. सतरा बॉलमध्ये 51. मोठ्या फटक्यांची आवश्यकता देखील एका बाजूला.
45 धावा हृतिक पाटील, समोर आहे साहिल. ओ चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी फक्त कट करण्याचा प्रयत्न, लेट खेळले परंतु डॉट बॉल येताना. या क्षणी डॉट बॉल आता खूप खूप महत्त्वाचे असणार आहे. दबाव वाढत जाईल या ठिकाणावरून जर मोठे फटके नाही आले तर, कारण समीकरण बदलतंय. 16 बॉलमध्ये 51 अजूनही पाहिजेत. दर्जा तर दोन्ही बाजूला आहे. गोडदेवचा संघ देखील नव्याने उभा राहतोय. माझ्या मते उमेश मांजरेकर सर या संघाबरोबर सध्या आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यांचं मार्गदर्शन देखील टीमला लाभतंय. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पंचांनी आपले हात त्या ठिकाणी फैलावलेले आहेत. एक धाव अतिरिक्त देखील मिळेल. धाव संख्या याला मात्र चॅलेंज पंचांच्या निर्णयाला मात्र या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघाने केलेले आहे. व्हाईट बॉल. रिव्ह्यू गमावला जातो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू दिले गेले आहेत. एका डावासाठी साहिल स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर करतायत. धाव संख्या जर पाहिली तर आता 2 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. कशा रणनीतीने या पुढचा सामना, कारण इकडे हे नॉकआउट स्पर्धा आहे. एकच मॅच खूप महत्त्वाची असणार आहे. प्रत्येक सामना तुम्हाला महत्त्वाचाच असणार आहे आणि इकडे जी काही मेहनत आपण केली आहे एका मॅचमध्येच आपल्याला दाखवायचं आहे सगळं काही. अंतिम टप्प्याकडे मॅच येऊ लागलेली आहे. होमी केनी यावेळेला समोर उडवलाय. होमी केनी आवाक्यात बॉल आला. बॉलला मात्र पाठवलं लांब 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 लांब. षटकार. चांगला स्ट्रोक या ठिकाणी होमी यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने उडवला हा बॉल. ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तिकडनं मात्र खूप चांगलं फुटवर्क देखील त्यांचं पाहायला मिळालं. षटकार खेळला जातोय. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 52 धावा धावफलकावर आहे. त्रेपन्न धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 43 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 15 बॉलमध्ये 43 धावा अजूनही करायच्या आहेत. या ठिकाणी पाहूया दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर साहिल संघनायक आहेत गोडदेव टीमचे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पाण्यामध्ये मात्र बॉल थबकलाय. थांबला. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला लगेच हृतिकने आणि ओमीने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय आणि तिकडे 2 धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. गिअर चेंज केलाय आता आणि या मध्यंतरी जर पाहिलं तर केतन देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाले. थोडीशी चर्चा देखील तिकडे होताना पाहायला मिळाली. सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाताना पाहायला मिळतोय. कोण जिंकणार या मॅचमध्ये. विकेट नाही गेल्या. हा प्लस पॉईंट मात्र चेंज द गेम वडवली संघाचा देखील पाहायला मिळतोय. चंद्रकांत स्मृती संघ. दुसऱ्या बाजूला आपल्याला रॉयल स्टर्नर. यस यस 6300 प्रेक्षक सध्या लाईव्ह आहेत आणि अगदी 50,000च्या पुढे व्ह्यूअर्स देखील पहिल्याच मॅचमध्ये गेलेले आहेत. रथी महारथी आज या मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळणार आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत जे मॅचचा आनंद घेत आहेत. होमी फुल टॉस टाकला. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळलाय हा बॉल. षटकार लांब आहे त्या बाजूला परंतु त्याच्याही खूप लांब पाठवलाय होमीने हा बॉल. सीमारेषा पार. षटकार. मेरिटवर क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. यस आजच्या दिवसातील यस तिकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली आहे ती म्हणजे
61 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 13 बॉलमध्ये 35 अजूनही पाहिजे. सामना ऑन आहे. आजच्या दिवसासाठी जे सर्व टीमचे किट जर पाहिले तर NP स्पोर्ट्स उत्तन, NP स्पोर्ट्स मीरा बाईंदर, नितीनजी वारे साहेब, प्रवीणजी वारे साहेब यांच्या माध्यमातून आजच्या दिवसाचे किट्स बनवले गेलेत. त्यांचंही विशेष कौतुक. खूप चांगली डिझाईन आणि खूप चांगले टी शर्ट पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्ट्रोक फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जातोय. शॉर्ट फाईन लेगला अडवला जातोय. एक धाव तिकडे घेतली जाईल. समीकरण मात्र बदललंय. सामना चांगलाच मात्र चुरशीचा होताना पाहायला मिळतोय. पहिल्या 4 ओव्हर मात्र या ठिकाणी 4 षटकं मात्र या ठिकाणी संपताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 62 धावा झाल्यात आणि अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. विकेट एकही गमावली गेली नाही. 12 बॉल 34 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चांगला सामना, रंगतदार सामना पहिलाच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. MUCC ओडिसा प्रस्तुत असणारी स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सवर आपण लाईव्ह पाहत आहे. 4 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 लाखाचा दुसरा पुरस्कार या स्पर्धेचा आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभतोय आणि मोठ्या प्रमाणावर लाईव्ह प्रेक्षक पाहत आहेत आणि अजूनही बरेच प्रेक्षक आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. आणि या मॅचेसचा येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा येणार आहेत, अयोध्याला स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये भारत ट्रॉफी येणार आहे, अशा खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहे. त्या सगळ्याचा आनंद आपण घ्या. 12 बॉलमध्ये 34 मॅच पुढे नेली आहे. म्हणजे 96चं लक्ष असताना हे दोन्ही खेळाडू न डगमगता कामगिरी करतायत. परंतु अजूनही संधी मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सुद्धा आहे. एखादी विकेट आणि काही डॉट बॉल मॅचमध्ये त्यांनाही घेऊन येतील. उद्या देखील व्यावसायिक गटाच्या स्पर्धा सुरू होणार आहेत. ऑल इंडिया हाफ उद्या आणि परवा आहे. काल आणि आज, कालच्या दिवसात पहिल्या दिवशी ग्रामीण गटातून गोटेगर B हा संघ पात्र होताना पाहायला मिळाला आहे आणि आज मात्र ग्रामीणचा दुसरा हाफ आहे. तर उद्या श्रेयांक 11 चरोली, त्याचबरोबर कांधारी किंग्स यांच्यातील मॅच, त्यानंतर विलायस. चला टाइम फक्त 3 मिनिटात हे षटक आपल्याला टाकायचे. चला घाई करा, याची नोंद आपण घ्यायची आहे. 12 बॉलमध्ये 34ची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. कबीर सिंग लहान वयातच ISPL सारखी स्पर्धा खेळणारा हा खेळाडू गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. खरा पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 12 बॉल 34 धावांची आवश्यकता. सामना ऑन आहे. म्हणजे 17च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. 6 ओव्हरमध्ये 96 धावांचा पाठलाग करायचा होता. प्रेक्षक जुडलेत आमच्याशी आणि मोठ्या प्रमाणावर दर्जेदार आयोजन 70-70 स्पोर्ट्सच्या स्पर्धांचं होताना पाहायला मिळतं. धमाका बिग बॅश आपण पाहिल्या. त्याचबरोबर जर पाहिलं तर ग्रामीण धमाका बिग बॅश या मैदानात आपण पाहत असतो. रबर बॉल क्रिकेट कार्निवल, मान्सून ब्लास्ट, मान्सून सुपर सिरीज अशा विविध स्पर्धा, अंडर 25 जिल्हानिहाय स्पर्धा, विविध फॉर्मॅट आपण पाहत असतो. कबीर पहिला बॉल चांगल्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटची फक्त कडा घेत मागे जाईल आणि जिकडे एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 11 बॉल 33. एक बॉल मात्र यानंतरचा महत्त्वाचा असणार आहे. षटकाराची भाषा बोलायची झाली तर 5 मारायचे. तर परंतु पाहूया, चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्या बात आहे. एकाच वेळेला एका टीममध्ये केतन म्हात्रेच्या यांच्या 37-38 बाईक, 20 ऋतिक यांच्या, काही जर पाहिलं तर ओमी यांच्या, 4 व्हीलर देखील पाहायला मिळतात ओमी यांची आणि खूप साऱ्या बाईक जिंकणारे खेळाडू सुद्धा मैदानात. कबीर देखील कमी नाही आहे. यावेळेला समोर उडवलाय. थोडासा टप्प्याचा बॉल होता. ऋतिक आणि त्याचबरोबर ओमी केणी हे 2 युवा खेळाडू सध्या तुटून पडलेले आहेत आणि ऋतिकच्या बॅटिंगचं टॅलेंट पाहायला मिळत आहे. मोठा फटका, षटकार. वाट पाहिली बॉलची आणि त्यानंतर वाट लावली. शांत संयमी दोन्ही खेळाडूंनी कोणतीच घाई नाही केली. या मॅचमध्ये मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि प्रतिस्पर्ध्यांच्या चुकांचा फायदा या ठिकाणी घेताना पाहायला मिळाला. नो डाऊट गोडदेव सुद्धा खूप चांगले खेळले आहे. पहिल्यांदाच या फॉर्मॅटमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. खूप आपल्या गावाला जो इतिहास आहे त्याला साजेशी कामगिरी करतायत. कबीरचा बॉल थोडासा फिरला होता आणि फिरलेला बॉल समोर मारलाय. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता अजूनही आहे. गोडदेव देखील कमबॅक करू शकतं. इतिहास आहे गावाला क्रिकेटचा. समोर ऋतिक पाटील, वडवली बी आणखीन एक समोरच केलाय. याही वेळेला बॉलची हवाई यात्रा आणि सांगितलंय बॉलला जा सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार.
समीकरण पुन्हा एकदा बदलले. आता 9 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. शांत संयमी पारी या दोघांची देखील पाहायला मिळाली आहे. ओमी केनी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ऋतिक पाटील. दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पहिला धावा श्रेयस कदम, त्याचबरोबर जर पाहिलं तर आशिष मेरोल आणि बाकी खेळाडूंनी सगळ्यांनी चांगली कामगिरी केली. मग साहिल असतील, त्याचबरोबर विशाल असतील, रोहित असतील, या सगळ्यांनी देखील चांगली कामगिरी केली. परंतु दुसरा डाव या दोघांनी गाजवलाय. आज या ठिकाणी ऋतिक जर पाहिलं तर लेदर बॉलही चांगले खेळतात आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये जरी आज ते आपल्या गावासाठी खेळत असतील तर ऋतिक यांना सुद्धा आयकॉन म्हणून चांगली मागणी आहे. 4-4 षटकार दोघांच्याही इनिंगमध्ये पाहायला मिळाले आणि संयम देखील पाहायला मिळाला. एक ओमी खेळतात 37 वर, ऋतिक खेळतात 31 वर. काय आज नागपंचमीचा देखील सण आहे. आपल्याकडे एक पवित्र सण म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यातला पहिला सण. पंच्याहत्तर धावा बिनबाद 75. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 21 धावा करायच्या आहेत. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये गोडदेवला पुन्हा एकदा घेऊन येईल. चांगली कामगिरी ऋतिक आणि ओमी सध्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका फसलाय. कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते. एक धाव घेतली आहे, दुसरीचाही प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. तिकडे चांगली कामगिरी, दोन्ही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. 14 बॉलमध्ये 33 ऋतिक पाटील, 14 बॉलमध्ये 37 ओमी केनी. धावसंख्या 77 झाली. 96चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 8 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. रथी महारथी आज मात्र या मैदानाच्या दिशेने ॲज अ आयकॉन म्हणून 2 आयकॉन प्रत्येक टीममध्ये आज असतील तर उद्यापासून व्यावसायिक गट. सामना चांगलाच रंगला आहे. प्रेक्षकांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर यूट्यूबलाही मोठ्या संख्येने प्रेक्षक आमच्याशी जुडलेत, कारण सामना अंतिम टप्प्यामध्ये आणि रंगतदार अवस्थेमध्ये 8000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी जुडलेले आहेत. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. यष्टीरक्षक त्या ठिकाणी पोहोचताय. थोडेसे दूर राहिले आणि एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. तिसऱ्या धावेसाठी ओव्हरथ्रोच्या या धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि इकडे बघता बघता 3 धावा पूर्ण सुद्धा झाल्यात. काय सामना चाललाय. एक संधी निर्माण झाली होती परंतु दूर होता. प्रयत्न चांगले होते परंतु त्याच ठिकाणी जर पाहिलं तर अजूनही काही प्रेक्षक म्हणत असतील केतन कधी बॅटिंगला येणार, परंतु हे दोघे सुद्धा चांगले खेळतात. त्यामुळे कदाचित केतन म्हणतायत या तुम्ही दोघे संपून या. 7 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. अमित नाईकची आपण वाट पाहतोय आणि ते सुद्धा आज सूरज यांच्या जोडीने पाहायला मिळतात भिंगारी टीममध्ये. म्हणजे आजचा दिवस 7 बॉल 16. सामना संपलेला नाहीये कारण क्रिकेटचा खेळ शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या धावेपर्यंत रंगतो. 7 बॉलमध्ये 16. आज काल देखील पहिला सामना 96 धावांचाच होता. तो शेवटच्या बॉलवर जिंकला गेला आणि आज सुद्धा पहिला सामना हा 96 धावांचाच आहे. तो मात्र 7 बॉलमध्ये 16 वर आलाय. कबीर एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. अंडरआर्म देखील कबीर खेळतात. तर आज मात्र त्यांना कामगिरी करावी लागेल. इकडे 8500 प्रेक्षक आमच्याशी जुडलेले आहेत. पहिल्या मॅच पासून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे कारण चांगलं दर्जेदार क्रिकेट सगळ्यांनाच पाहायचं आहे. कोणी आपल्या गावात आहे, कोणी आपल्या घरात आहे, कोणी जर पाहिलं तर आपल्या ऑफिसमध्ये आहे, कोणी प्रवास करत आहे. परंतु चालूमध्ये थोडा वेळ का होईना चला मॅच पाहायला जाऊयात. मॅचची सुरस पाहूयात. या चुरशीच्या मॅचेस सगळ्यांनाच आवडतात. 8500 प्रेक्षक, त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आणि सगळ्यांना विनंती आहे आपण अजूनही 70 स्पोर्ट्स सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा. 80 धावा धावफलकावर आहेत. 7 बॉलमध्ये 16. चुरशीचा सामना, रंगतदार सामना. ओमी केनी बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. जोडीला ऋतिक पाटील आहेत. यावेळेला ओमी केनी यांची हवाई सफर. बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे, ज्या ठिकाणी बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. काय बॅटिंग केली आहे दोघांनी सुद्धा. पार्टनरशिप आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर दर्जेदार कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते.
ओमी केणी जबरदस्त कामगिरी, ऋतिक त्यांची साथ देताना पाहायला मिळत आहेत. मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र आता आली आहे. काय होणार? काल प्रशांत घरत आणि राकेश प्रभू या दोघांनी 105 धावांची पार्टनरशिप केली होती. 8,500 प्रेक्षक आमच्याशी जुडले, त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. आणि आपल्याला एवढंच करायचं आहे, अजूनही आपण 70-70 स्पोर्ट्स फॅमिलीमध्ये आला नसेल तर आपल्याला या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सगळ्यांचं स्वागत. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे, सामना संपलेला नाही आहे. याच मैदानात मात्र चुरशीच्या मॅचेस रंगताना पाहायला मिळालेल्या आहेत. यास आपण 70-70 स्पोर्ट्स बरोबर पार्टनर देखील बनवू शकता. फ्रँचायझी देखील आपण 70-70 बरोबर खोलू शकता. आवर्जून आपण दिलेल्या नंबरवर कॉल करा. 70-70 एक मोठा ब्रँड झाला आहे. छोट्याशा जागेतून सुरुवात केली होती बांद्रा मुंबई या ठिकाणावरून, आणि आज भारतभर मात्र शाखांचं जाळं देखील 70-70 स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहे. 70-70 बॅट, 70-70 टी शर्ट, 70-70 लाईव्ह कव्हरेज, या विविध क्षेत्रामध्ये 70-70 स्पोर्ट्स कार्यरत पाहायला मिळत आहे. आणि 70-70च्या स्पर्धा हा सुद्धा चर्चेचा विषय आपल्याला पाहायला मिळतो, आणि त्यासुद्धा वेगवेगळ्या फॉर्मॅटसाठीच्या. व्यावसायिक गटासाठी स्पर्धा आल्या, लीग स्पर्धा आल्या, ग्रामीणसाठी स्पर्धा आल्या, अंडर-25 साठी स्पर्धा आल्या, स्पर्धा जिल्हानिहायसाठी आल्या, स्पर्धा पावसाळी आल्या, स्पर्धा उन्हाळी आल्या, स्पर्धा मातीवर आल्या, स्पर्धा गवतावर आल्या, स्पर्धा जर पाहिलं तर सिमेंटवर आल्या. म्हणजे प्रत्येक फॉर्मॅट आणि प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यांसाठी क्रिकेट आणि क्रिकेट काही सगळं काही हे करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आहे. शेवटचा षटक गोलंदाजीसाठी येत आहेत. अंकित मिश्रा यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. पाहूया या ठिकाणी काय होईल. अंकित यांच्यावर सगळ्यांच्या नजरा असणार आहे. ऋतिक आणि ओमी 36 वर खेळतात. ऋतिक पाटील, ओमी खेळतात 43 धावांवर. 15 चेंडू दोघांनी खेळलेले आहेत. सामना लाजबाब पाहायला मिळतोय. अंकित, एखाद दुसरा डॉट बॉल अपेक्षित असणार आहे त्यांच्या संघाला. महत्वाचं गाव मीरा भाईंदर परिसरातील क्रिकेटसाठी मात्र सातत्याने चर्चेत राहणारं गाव आहे गोडदेव. पहिला बॉल लोअर फुल टॉस, या चुकीला माफी नाहीये. कमी गतीने फुल टॉस आला आणि बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे गेला. सिक्सर. दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. टीमचा नायक आहे 20 मोटरसायकल आपल्या गावासाठी जिंकणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतो ऋतिक पाटील. या वेळेला पुन्हा एकदा बिग हिट करताना पाहायला मिळाले आणि ऋतिक पाटील जबरदस्त धमाका विदाउट लॉस. काय बॅटिंग केली या दोघांनी सुद्धा, आणि कौतुक करावं लागेल आणि टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. 96 धावांचा पाठलाग बिनबाद करताना पाहायला मिळत आहे ते खेळाडू, आणि 98 पर्यंत पोहोचली होती ही मजल. जबरदस्त पार्टनरशिप, ही पार्टनरशिप लक्षात राहील. आणि ऋतिकही म्हणेल ओमी सारखा असा पार्टनर सारखा मिळावा, कारण या दोघांनी कोणतीच घाई नाही केली. या मैदानात 96 धावांचा पाठलाग कसा करायला पाहिजे याचं उत्तम उदाहरणच या दोघांनी या ठिकाणी शांतरित्या केलं, आणि जबरदस्त कामगिरी करत असताना या सामन्याला जिंकून दिलंय. ओमी केनी 15 बॉलमध्ये 43 आणि ऋतिक पाटील 17 बॉलमध्ये 48 धावांची खेळी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाली. बिनबाद या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. अभिनंदन. कालही 96 धावांचा पाठलाग झाला पहिल्या मॅचमध्ये आणि आजही झाला. पहिल्या डावात जर पाहिलं तर श्रेयस कदम चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. जोडीला साहिल, विशाल, रोहित यांनी चांगली कामगिरी केली, परंतु ऋतिक पाटील यांनी 2 विकेट सुद्धा घेतलेले आहेत पहिल्या डावामध्ये. केतन यांच्या 2 विकेट, कमलेश यांच्याही 2 विकेट, ही साथ त्यांना पाहायला मिळाली. ऋतिक